वाटेल ते अर्थही लावता. हो ओके बर. इकडे लवकर ऐका मी सांगतो ते बरोबर आहे. मराठवाड्यामधील मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच संपन्न झाली आहे आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी पत्रकार परिषद जी निमंत्रित केली आहे त्याकरता उपस्थित झाल्याबद्दल पहिल्यांदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आपल्याला कल्पना आहे की बऱ्याच वर्षांनी मंत्रिमंडळाची बैठक ही मराठवाड्यामध्ये होते आणि निश्चितच एक उत्कंठा लोकांच्या मनामध्ये देखील निर्णयांच्या संदर्भात आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय निर्णयांची घोषणा या ठिकाणी करणारच आहेत. मुळातच ही बैठक होत असताना विरोधी पक्षातल्या काही लोकांनी बैठक होऊच नये असा देखील प्रयत्न केला. या बैठकीतनं काय मिळणार असाही प्रयत्न केला. जे स्वतः काहीही करत नाहीत असे लोक केवळ बोट दाखवण्याचं आणि नाव ठेवण्याचं काम करतात. खरं म्हणजे ज्यांनी मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय झालं असा प्रश्न विचारला त्यांना माझा प्रतिप्रश्न आहे की तुम्ही 2.5 वर्षात त्या संदर्भात काही केलं का. पण मला हे सांगताना अतिशय समाधान वाटतं आहे की 4 ऑक्टोबर 2016ला जी मंत्रिमंडळ बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये एकूण 31 निर्णय घेण्यात आले होते आणि 22 विषय अवगत करण्यात आले होते आणि काही विषयांवर निर्देश झाले होते. या 31 विषयांचा आढावा हा 2017 साली आपण जेव्हा घेतला त्यावेळी 10 विषयांवरची कारवाई पूर्ण झाली होती, 15 विषयांवर कारवाई टप्प्यात होती आणि 6 विषयांवरची कारवाई अपूर्ण होती. आज 2023चा जर आपण विचार केला तर या 31 विषयांपैकी 23 विषय हे पूर्ण झालेले आहेत, 7 विषय हे प्रगतीपथावर आहेत आणि 1 विषय हा माननीय उद्धवजींच्या काळात व्यपगत झालेला आहे. विशेषतः या संदर्भात सांगायचं झालं तर निम्न दुधना प्रकल्पाला 2342 कोटीची सुप्रमा दिली होती. त्याच्यावर आता 2542 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत आणि 16,964 हेक्टर सिंचन क्षमता तयार झालेली आहे. 434 हेक्टरचं भूसंपादन पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि लाभक्षेत्रामध्ये 30,000 हेक्टरपैकी 23,000 हेक्टरचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे. 4 उपसा सिंचन योजना देखील सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि त्याला आता 4थी सुप्रमा आज मुख्यमंत्री महोदय आता त्या संदर्भातली घोषणा करतील. नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प 2,342 कोटी रुपयाची आपण सुप्रमा दिली होती आणि त्याच्यामध्ये 2,164 कोटी रुपये आपण खर्च केलेले आहेत आणि भाम धरणाचा 75 दलघमी आणि वाकी धरणाचा 75 दलघमी असा 151 दलघमी पाणीसाठा निर्माण केला आहे आणि ज्यातनं 20,500 हेक्टरची सिंचन क्षमता ही ऑलरेडी निर्मित झालेली आहे. बरीच मोठी त्या संदर्भातली माहिती आहे, सगळी देऊन आपला वेळ घेत नाही. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे जलसंधारण आयुक्तालयाची स्थापना करण्याचा निर्णय झाला. 2017 ती स्थापना करण्यात आली. कृष्णा मराठवाडा प्रकल्प टप्पा 1 पूर्ण करण्यासाठी 4,817 कोटी रुपये आपण त्यावेळेस दिले. त्यापैकी 3,680 कोटी रुपये खर्च झालेले आहेत आणि आता जवळपास 2,726 हेक्टर सिंचन क्षमता ही त्या ठिकाणी तयार होते आहे झाली आहे. 15 किलोमीटर कालव्याचे काम पूर्ण झाले आहेत. 2 पंप हाऊसचं काम पूर्ण झालं आहे. जेऊर निराभीमा बोगद्याचं 37 किलोमीटरचा बोगदा आहे, काम पूर्ण झालं, नोव्हेंबर 22 मध्ये पूर्ण झालं आहे आणि जवळपास 11,727 कोटी रुपयाची आता याला पुढची मान्यता हे नवीन सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा याला देण्यात आलेली आहे.
जालना परिसरामध्ये सीड पार्कच्या संदर्भात 75 एकर जागा देण्यात आली. त्याचा DPR शासनाकडे होता, मात्र उद्धव ठाकरेंच्या शासनाने त्या DPRला मान्यता दिली नाही. पुन्हा आपलं नवीन शासन आल्यावर त्या DPRला मान्यता देण्यात आली आणि आता त्याचं काम देखील सुरू होत आहे. सिंचन त्याच्यानंतर वॉटर ग्रीडचं आपण त्यावेळेस मान्यता दिली होती. आपल्याला माहिती आहे 8 पैकी 7 जिल्ह्यांचे आपण त्याचे टेंडर देखील काढले होते आणि कामही सुरू केलं होतं काही एका जिल्ह्याचं. दुर्दैवाने माननीय जे आता प्रश्न विचारतायत त्याच माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारने वॉटर ग्रीडचा खून केला आणि त्याचा मुर्दा पाडला. त्याच्यामुळे आता त्याच्या संदर्भात ते कशाच्या आधारावर प्रश्न विचारतात हे मला माहिती नाही. पण आता आमच्या सरकारने हर घर जलच्या माध्यमातून जे मोदी साहेबांनी पैसे दिले आहेत त्यातनं योजना तर केलीच आहे, पण आता त्याला ॲडिशनल म्हणून आपण केंद्र सरकारला आता हे वॉटर ग्रीडलाही केंद्र सरकारने मदत करावी असा प्रस्ताव हा ऑलरेडी आपण त्या ठिकाणी पाठवलेला आहे. यासोबत त्यावेळेस घोषित केल्याप्रमाणे जे काही सूक्ष्म सिंचन आहे यामध्ये 337 कोटी रुपयेचा एक कार्यक्रम आणि 50 कोटीचा दुसरा कार्यक्रम हा मराठवाड्यात आपण राबवलेला आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात सूक्ष्म सिंचनाचं काम देखील केलं आहे. काही छोटे छोटे विषयात मी सगळे विषय सांगत नाही. गाई म्हशींचं वाटप असेल, रेशीम कोशाच्या खुल्या बाजारपेठेत रेशीम लागवड त्याला देखील आपण चालना दिली. रसायन तंत्रज्ञान संस्थेसाठी 200 एकर जमीन ती देखील आपण 2017 मध्ये दिली. त्यानंतर दुधाळाला लिगो प्रकल्पासाठी परत जमीन द्यायची होती, ती पण आपण त्या कॅबिनेट नंतर त्या ठिकाणी दिली. भूसंपादनाची कारवाई पूर्ण करण्याकरता मराठवाड्यामध्ये उपायुक्त एक पद द्यावं ते देखील आपण त्या ठिकाणी दिलं. त्यानंतर महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या साहित्याचे प्रकाशन त्याही संदर्भात ते प्रकाशन करून त्याचे खंड देखील उपलब्ध करून दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत लोकनेते गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास संस्थेची आपण घोषणा केली होती, ती संस्था सुरू झाली. त्याचं काम 2018-19 पासून 4 अभ्यासक्रम त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. वृक्ष लागवड या संदर्भात काही निर्णय घेतले होते. मराठवाड्यात इको बटालियन तयार करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता, ती इको बटालियन देखील तयार झालेली आहे. सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी सक्षमीकरण योजना, बचत गटांना सवलतीच्या दराने व्याज कर्ज ही देखील योजना सुरू झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 4 कौटुंबिक न्यायालय हे देखील आपण मान्यतेकरता हायकोर्टला दिलेलं आहे. जागतिक वारसा शहराच्या संदर्भात 2017लाच आपण ठराव केलेला आहे. मत्स्यबीज तुटवडा सर्वंकष तोडग्यासाठी आपण 16-17ला त्याच्यावरचं काम आपण केलेलं आणि 847 मत्स्यजिरे निर्मिती करण्याच्या संदर्भातलं आपण काम त्या ठिकाणी केलं आहे. जात पडताळणी करता मराठवाड्यामध्ये 21 उपअधीक्षकांची पदं निर्माण करण्याचा विषय होता, त्याचीही कारवाई आपण पूर्ण केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा आपण देण्याचा घोषणा केली होती, तो दर्जा देखील दिला आहे. 43 कोटी रुपयाचा निधी देखील त्याला केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील तात्पुरत्या स्वरूपाच्या कार्यरत प्राध्यापकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला होता, तीही कारवाई पूर्ण केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 13,89,142 घरे मंजूर केली होती, त्यापैकी आता 11,80,363 घरे बांधून तयार झालेली आहेत. नगर, बीड, परळी, वैजनाथ रेल्वे मार्ग याकरता 1,010 कोटी रुपयाची पहिली किंमत होती, नंतर ती 4,805 कोटीवर गेली. राज्याने आपला हिस्सा 1,413 कोटी रुपये तो खर्च केलेला आहे. मध्यंतरी उद्धव ठाकरेजींच्या सरकारने आम्ही राज्याचा हिस्सा देणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेतला होता, त्यामुळे काम थांबलं होतं. परत शिंदे साहेबांचं सरकार आल्यावर आम्ही आमचा हिस्सा दिला आणि 394 कोटी रुपये दिले. आता पुन्हा 250 कोटी रुपये आपण या ठिकाणी बजेटमध्ये दिलेले आहेत आणि 75% भौतिक प्रगती त्याची आपण केलेली आहे. मोजे कोराडी येथे खाजगीकरणांतर्गत वाहतूक नगर विकसित करण्याकरता त्या ठिकाणी 24 हेक्टर जमीन ही देखील आपण दिली आहे. DPR साठी फोर्ट्रेस फायनान्शियल सर्व्हिसेस यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात मराठवाडाच्या भागामध्ये दिली होती. एकतर त्यावेळेस आपण विनंती करून माननीय गडकरी साहेबांनी देखील राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचे रस्ते दिले होते, त्याचा स्वतंत्रपणे कागद मी वितरित करणार आहे. आणि त्यासोबत त्यावेळेस घोषित केल्याप्रमाणे राज्य सरकारने एशियाई बँकेच्या माध्यमातून 1967 कोटी रुपयाची कामं सुरू केली. नाबार्डच्या माध्यमातून 395 कामं घोषित केली होती, त्यातली 136 कामं आत्तापर्यंत पूर्ण झाली आहेत आणि बाकीची कामं पूर्ण होत आहेत. हायब्रिड एन्युटीच्या 29 पॅकेजची जवळपास 6,351 कोटी रुपयाची कामं ही आता अंतिम टप्प्यामध्ये आहे.
राज्य महामार्गामध्ये 7,383 कोटीची कामं आपण त्या बैठकीनंतर केलेली आहेत. जिल्हा व राज्य महामार्गामध्ये 9,386 कोटी रुपयाची कामं आपण केलेली आहेत आणि केंद्रीय मार्गामध्ये 2,000 कोटी रुपयाची कामं ही आपण त्या ठिकाणी केलेली आहेत. त्यासोबत सोलापूर छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग ज्याची आपण घोषणा केली होती मार्च 19 मध्येच तो त्यावेळी आपण पूर्ण केलेला आहे. त्यासोबत NHच्या अंतर्गत जवळपास आता त्यावेळेस घोषित केल्याप्रमाणे माननीय गडकरी साहेबांनी 34,338 कोटी रुपयाची कामं ही त्या ठिकाणी मंजूर केली. त्यातली काही कामं पूर्ण झाली आहेत आणि काही कामं प्रगतीपथावर आहे. म्हैसमाळ सुलीभंजन वेरूळ खुलताबाद हा आराखडा आपण त्या ठिकाणी घोषित केल्याप्रमाणे मंजूर केला. त्याला आता या बजेटमध्ये देखील पैसे दिले आहेत. श्री क्षेत्र माहूर विकास आराखडा त्याला देखील आपण 216 कोटी रुपयाच्या आराखड्याला घोषित केल्याप्रमाणे मान्यता जी आहे ती दिलेली आहे. यासोबत माजलगाव बीड आणि कृष्णूर नांदेड येथे टेक्स्टाईल पार्कची घोषणा आपण केली होती. माजलगावमध्ये 100 एकर भूखंड आरक्षित करून 12 भूखंड हे टेक्स्टाईल आणि 31 भूखंड इतर उद्योगांना वितरित करण्यात आलेले आहेत. आता 57 भूखंड अजून त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. कृष्णूरमध्ये देखील 495 हेक्टर क्षेत्र आपण आरक्षित केलेलं आहे. DMICच्या संदर्भात आपण घोषणा केली होती. त्यात शेंद्रा व बिडकीन 10,000 एकर संपादन झालेलं आहे. शेंद्रा येथील 2,000 एकर व बिडकीन येथील 1,024 एकरावर पंचतारांकित पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या आहेत. आत्तापर्यंत 205 उद्योग त्या ठिकाणी आलेले आहेत आणि MSME क्षेत्रात ऑरिक सिटी येथे 118 भूखंड वितरित केले आहेत. 5,567 कोटीची गुंतवणूक झाली आहे. 10,000 रोजगार त्या ठिकाणी निर्मित झालेले आहेत. या व्यतिरिक्त अविकसित भागात आपण काही क्लस्टरची घोषणा केली होती. असे 15 कृषी क्लस्टर आपण मंजूर केले आहेत. 5 त्यातले कार्यान्वित देखील झालेले आहेत. 10चे DPR मान्य केलेले आहेत आणि एकूण 106 प्रकल्पांना अंतिम मान्यता ही आपण दिलेली आहे. त्यामुळे त्यासोबत पश्चिम वाहिनीच्या नद्यांद्वारे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याच्या संदर्भात आपण घोषणा केली होती. त्याची कारवाई देखील आपण पुढे केली आहे. त्या संदर्भातली घोषणा देखील माननीय मुख्यमंत्री हे या ठिकाणी करणार आहेत. एकूणच जे लोक हा प्रश्न विचारत होते की अशा प्रकारची तुम्ही बैठक घेतली त्याचं काय झालं, त्याचं संपूर्ण विश्लेषण या ठिकाणी मी दिलेलं आहे आणि जवळपास घोषित केलेल्या सर्व बाबींवर या ठिकाणी अतिशय प्रगती त्या ठिकाणी झालेली आहे. कारवाई अनेक प्रकरणात पूर्ण झालेली आहे. विश्लेषण या ठिकाणी मी दिलेलं आहे आणि जवळपास घोषित केलेल्या सर्व बाबींवर या ठिकाणी अतिशय प्रगती त्या ठिकाणी झालेली आहे. कारवाई अनेक प्रकरणात पूर्ण झालेली आहे आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण मराठवाड्यामध्ये अशा प्रकारची बैठक घेतो त्यास अपेक्षा हीच असते की मराठवाड्यातल्या विषयांना प्राधान्य मिळालं पाहिजे. तसं प्राधान्य मिळालेलं आहे. आजही या बैठकीमध्ये खूप महत्त्वाच्या विषयांवर या ठिकाणी चर्चा झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री हे त्या संदर्भातल्या घोषणा आजच्या बैठकीत काय झालं या संदर्भातल्या घोषणा निश्चितपणे करतील. माननीय मुख्यमंत्री महोदय. चालू आहे का? आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे दुसरे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, सर्व मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि अधिकारी आणि पत्रकार मित्रांनो, मी सगळ्यात आधी आपलं मनापासून पत्रकारांचं स्वागत करतो आणि मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आजची कॅबिनेटची बैठक मराठवाड्यामध्ये संभाजीनगरला झाली आणि या बैठकीबद्दल खूप या ते आपल्याला माहित आहे, त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही. परंतु एकही मान्यता मिळाली नव्हती. आल्यानंतर 35 प्रकल्पांना मान्यता दिली. त्यानंतर 8 लाख हेक्टर जमीन त्यामुळे ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे फक्त आम्ही घोषणा करून कागदावर ठेवत नाही, त्याची अंमलबजावणी करतो
ते आपण पत्रकार म्हणून तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि आज आपण जे निर्णय घेतले हे निर्णय मराठवाड्याच्या विकासासाठी, मराठवाड्यातल्या लोकांना न्याय देण्यासाठी आणि जे काही प्रकल्प आपले प्रलंबित आहेत, मग ते पाण्याचे, मराठवाडा वॉटर ग्रीडचे, मगाशी उपमुख्यमंत्री महोदयांनी त्याच्याबद्दल सांगितलं. परंतु आम्ही जेव्हा सरकारमध्ये आलो, मला वाटतं आपण तेव्हा दोघंच होतो, आणि पहिला विषय आम्ही मराठवाड्याच्या वाहून जाणाऱ्या पाण्याचं वळतीकरणाचा विषयावर निर्णय घेतला आहे. आणि आपल्याला मी सांगू इच्छितो की या मोठ्या प्रकल्पामुळे जवळपास मराठवाड्याला मोठा दिलासा मिळेल आणि केंद्र सरकार देखील त्यामध्ये आम्हाला सढळ हस्ते मदत करेल. अशा प्रकारची जी प्रक्रिया आणि कार्यवाही सुरू झालेली आहे. याबरोबर समृद्धी महामार्ग जो आहे तोही आपल्या मराठवाड्याला लागून जातोय, त्याचाही फायदा मराठवाड्याला नक्की होईल. औद्योगिक इंडस्ट्री जी आहे ती वाढते आहे, त्याचाही फायदा मराठवाड्याला होईल. त्याचे परिणाम येत्या काही दिवसामध्ये आपल्याला दिसून येतील. परंतु जे आज निर्णय आपण घेतले हे निर्णय सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जलसंपदा विभागाचे, सिंचनाचे. त्यामध्ये सिंचन अनुशेष, दुष्काळी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सिंचनाची सुविधा पुरवण्यासाठी म्हणजे प्रस्तावित धरणस्थळी मुख्य माती धरणाऐवजी साखळी सिमेंट बंधारे, आणि एक तो घेतला निर्णय आम्ही. दुसरा अंबड प्रवाही वळण योजना, दिंडोरी जिल्हा यामध्ये निम्न दुधना प्रकल्प, सेलू परभणी. त्याचबरोबर ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प पुसद, पोटा उच्च पातळी बंधारा, त्याला 237 कोटीच्या आकड्यामध्ये मी जात नाही. जोड परळी उच्च पातळी बंधारा, पिंपळगाव कुटे उच्च पातळी बंधारा, ममदापूर उच्च पातळी बंधारा, शनिदेवगाव उच्च पातळी बंधारा, वैजापूर, जायकवाडी टप्पा 2 माजलगाव जिल्हा बीड, उजवा कालव्यासाठी त्याच्यावर निर्णय आपला झाला. बाबळी मध्य प्रकल्प धर्माबाद याच्यावर आपला आज निर्णय झाला. वाकोद मध्यम प्रकल्प फुलंब्री यावर देखील आपला निर्णय झाला. वणकेश्वर उच्च पातळी बंधारा तालुका किनवट याचा देखील आपण निर्णय घेतला. असा एकूण 14,000 कोटी रुपयाचा यावर सिंचन प्रकल्पांवर आपण खर्च करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये बैठकीमध्ये घेतला. त्याचबरोबर पश्चिम वाहिनी नद्याद्वारे समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये वळविण्याबाबत जे मगाशी मी म्हटलं त्यामध्ये देखील दमनगंगा वैतरणा गोदावरी प्रमुख उपसा वळण योजना, दमनगंगा एकदरे गोदावरी आणि पार गोदावरी याच्या डिटेलमध्ये मी जात नाही, परंतु यावर देखील जवळपास 13,000 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. आणि म्हणून जवळपास हे 13,000 कोटी आणि ते 14,000 कोटी अशा प्रकारचे सिंचनावर आपण निधीची तरतूद या ठिकाणी आजच्या कॅबिनेटमध्ये केलेली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 12,938 कोटी 85 लाख रुपये, पशुसंवर्धन दुग्ध विकास मत्स्य व्यवसाय 3,318 कोटी 54 लाख, नियोजन 1,608 कोटी 28 लाख, परिवहनवर 1,128 कोटी 69 लाख, ग्रामविकासवर 1,291 कोटी, कृषी विभाग 709 कोटी, क्रीडा विभाग 696 कोटी, गृह विभाग 684 कोटी, वैद्यकीय शिक्षण 498 कोटी आणि महिला व बाल विकास 386 कोटी, शालेय शिक्षण 490 कोटी, सार्वजनिक आरोग्य 35 कोटी, सामान्य प्रशासन 287 कोटी, नगर विकास 281 कोटी, सांस्कृतिक कार्य विभाग 253 कोटी, पर्यटन 95 कोटी, मदत पुनर्वसन 88 कोटी, वन विभाग 65 कोटी,
महसूल विभाग 63 कोटी, उद्योग विभाग 38 कोटी, वस्त्रोद्योग 25 कोटी, कौशल्य विकास 10 कोटी, विधी व न्याय 3 कोटी 85 लाख। याचे सगळे डिटेल माझ्याकडे आहेत, तुम्हाला लागले तर देतो मी। आणि हे सगळं करत असताना यामध्ये आणखी काही निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत। हे कागद मगाचे आणि आपले इतर जे आहेत म्हणजे डिटेलमध्ये मी तुम्हाला सगळं देईन। उद्यान जे आपलं पैठण संत ज्ञानेश्वर उद्यान पैठण, त्याचबरोबर 3 नद्यांवरचे पूल 300 वर्षापूर्वीचे शहरातले, त्याच्यावर देखील आपण निर्णय घेतला। आणि त्याचबरोबर सिल्लोड येथे दिवाणी न्यायालय वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभागाच्या अखत्यारीतलं जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय त्याला देखील जागा उपलब्ध करून देणे। उस्मानाबादमध्ये धाराशिव आणि नाही आज नाव झालं ना आपलं छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव हे अधिकृतपणे आज त्याचं नामकरण झालेलं आहे आणि विभाग जिल्हा सगळं। त्यामुळे आता काही कोणी बोलायचं म्हणजे काही शिल्लक ठेवलेलं नाही। नांदेडचं आपलं कृषी महाविद्यालय तुझं अरे केलं ना बाबा बालाजी, सोयगावचं जे आहे ते आपण केलेलं आहे। हिंगोली येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचं नवीन शासकीय महाविद्यालय, त्या संलग्नित 430 खाटांचं रुग्णालय स्थापन करण्याबाबत निर्णय घेतला आपण। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया केंद्र उपकेंद्र, तसेच शासकीय कृषी महाविद्यालय व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय स्थापन करण्याबाबत तोही निर्णय आपण घेतला। नांदेडचं मग आता बोललो। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत सोयगाव ठाणा आपला ठाणा नाही आमचा सोयगाव जिल्हा औरंगाबाद येथे संभाजीनगर शासन अनुदानित कृषी महाविद्यालय स्थापन करण्याबाबतचा त्याला मंजुरी दिली। त्याचबरोबर हे पाण्याचे जे आहेत सिंचनाचे प्रकल्प या बाबतीमध्ये आपल्याशी अगोदर बोललोय मी। त्यामुळे आणि पशुसंवर्धन विभागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर देशी गाई म्हैसीमध्ये जे त्यांना दुधाळ जनावरं देण्यासंदर्भात देखील आपण तोही निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून। आणि त्याचबरोबर अंबेजोगाई जिल्हा बीड येथे लाल कंदारी व देवणी गोवंश जतन व संवर्धन करण्यासाठी पशुपैदास प्रक्षेत्र उभारण्याकरता देखील मान्यता दिलेली आहे। त्याचबरोबर समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत करार पद्धतीने देखील जे काही मानधनामध्ये 10% वाढ करायची ते देखील आम्ही निर्णय घेतलेत। त्याचबरोबर जे डॉक्टरांचा पण विषय होता ना आपल्या नाही आपल्या कॅबिनेटच्या, त्याबरोबर काही 1200 डॉक्टरांचा विषय होता आपला, ते गेले अनेक वर्षापासून त्यांचा विषय प्रलंबित होता, तो देखील आज मार्गी लावलेला आहे। त्याचबरोबर महिलांसाठी आपण महिला बचत गटांसाठी जे कम्युनिकेटर आहेत CRP त्यांचं जे मानधन होतं 3000 ते 6000 केलेलं आहे। आणि त्याचबरोबर त्यांचं जे खेळतं भांडवल आहे ते 15,000चं 30,000 केलेलं आहे। त्यामुळे महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणावर लाखो लोकांना दिलासा मिळणार आहे। आणि त्याचबरोबर महिला सक्षमीकरणाचं जे तोही विषय आज घेतला, त्या माध्यमातून शासनाच्या ज्या 90-92 योजना ज्या आहेत या विशेष करून महिलांसाठी असतात, त्या महिलांसाठी देण्यासंदर्भातली एक सुलभ पद्धती आणि महिलांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना त्या योजनांमधून भरपूर अशा मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल, त्यांचा फायदा होईल। अशा प्रकारचे अनेक निर्णय सर्वसमावेशक असे शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी देखील आपण निर्णय घेतला आहे आणि महिला भगिनींसाठी देखील आपण निर्णय घेतोय। आणि त्याचबरोबर पावसाने देखील थोडी ओढ घेतलेली आहे, पाऊस मध्ये मध्ये पडतो आहे, परंतु असं असलं तरी सुद्धा ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं
नुकसान झालेलं आहे, नुकसान होतं आहे, त्या ठिकाणी सरकारने जे आता 1 रुपयात पीक विमा काढलेली आहे, सर्व पैसे सरकार भरती आहे आणि त्यामध्ये कुठलाही शेतकरी आपल्या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही. पूर्णपणे शेतकऱ्याच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभं राहील अशा प्रकारचा निर्णय आज झालेला आहे. हा एकूण आपले 45,000 कोटी रुपयांचा आज निर्णय झालेला आहे. 45 पेक्षा जास्तीच आहे. 14,000 कोटी वगळून 45,000 कुठले नदी जोड नदी जोडचे 14,000 कोटी वगळून हे 45,000 आहेत. त्यामुळे नदी जोडचे 14,000 सोडून वगळून अरे आज पहला मीटिंग तो हुआ है, अभी बाद में देखते हैं ना. चलो नाही नाही, आता विमा जवळपास 1,70,00,000 लोकांनी काढलाय, बरोबर ना. 1,70,00,000 शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे. मी मगाशीच म्हटलं, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. त्याच्यावर पण चर्चा झालेली आहे आपली. त्याच्यावर कृषी मंत्री बोलायचे. असं आहे की ते खंड असं आहे, खंडित 21 दिवसाचा खंड आहे. 21 दिवसाचा खंड जिथे आहे त्या ठिकाणी त्यांना 25% अग्रिम आम्ही देतोच आहोत. काही ठिकाणी फक्त असं लक्षात आलेलं आहे की 21 दिवसाचा खंड पडला, पण एखाद्या दिवशी थोडासा पाऊस पडलेला आहे आणि तो एखाद्या रेन गेजवर पडला आहे, पण त्याच्यावर त्या रेन गेजवरच्या 20-22 गावांना त्याचा फटका पडतोय. तर त्याही संदर्भात ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांच्याशी चर्चा करून आम्ही एक नवीन पद्धती ठरवून घेतो की नुसतं रेन गेजवर अवलंबून न राहता त्या दिवशीचा वेदर डेटा, त्या दिवशीचा सॅटेलाइट डेटा, त्या दिवशीचं गुगल मॅप, अशा सगळ्या गोष्टींचा वापर करून आपल्याला असर्टन करता येईल की बाबा रेन गेजवर पडलाय पण बाजूच्या गावात पडलेला नाही आहे, असं असर्टन करून त्यांनाही ती मदत आपण मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. हर घर जल ही योजना घोषित झाली त्यावेळी अनेक राज्यांनी ग्रीडचा प्रस्ताव पाठवला. दुर्दैवाने महाराष्ट्रातनं ग्रीडचा प्रस्ताव काही गेला नाही. आपण मराठवाडा वॉटर ग्रीडचं कामही त्यावेळेस बंद केलं आणि इथनं मुख्यमंत्र्यांनी केंद्राला प्रस्ताव पाठवायला पाहिजे होता, तो काही पाठवला नाही आणि त्यामुळे ते पैसे आपल्याला काही केंद्रातनं मिळाले नाही. जे मिळाले असते, आपल्याला 25,000 कोटी दिले, अजून 10-15,000 कोटी रुपये केंद्राने दिले, सगळ्या राज्यांनी मागितले तेवढे केंद्र सरकारने दिले. नंतर हे सरकार आल्यावर आम्ही पुन्हा केंद्राशी चर्चा केली
त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही त्यावेळेस प्रस्ताव का नाही पाठवला. आम्ही सांगितलं की ठीक आहे, त्यावेळेस प्रस्ताव पाठवला, कदाचित सरकारची चूक झाली असेल, सरकारने पाठवायला पाहिजे होता. पण आता आम्ही अशा प्रकारचा प्रस्ताव आपल्याला पाठवतोय. काही मदत आपण करा, काही आमच्या निधीतनं आम्ही देऊ. मुख्यमंत्री स्वतः केंद्रीय जलमंत्र्यांशी बोलले, मी स्वतः भेटून आलो केंद्रीय जलमंत्र्यांना. आणि आमचा प्रयत्न आहे की आता नव्याने प्रस्ताव, कारण मग त्या प्रस्तावात ते अपडेशन करायचं होतं, अपडेशन करून पुन्हा प्रस्ताव आम्ही केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. आणि त्यांना विनंती केली आहे की जरी हर घर जल ही योजना आता संपत आली असली तरी शेवटच्या टप्प्यामध्ये किमान आम्हाला यातनं आपण मदत करा. त्यांची मदत मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि सौर ऊर्जा कुंपणासाठी देखील शेतकऱ्यांना आपण तोही निर्णय घेतला. वन्य प्राण्यांच्या पासून शेतीचं जे नुकसान होतं ते शेत कुंपणासाठी तोही आपण निर्णय घेतलेला आहे. असे अनेक निर्णय आपण घेतले आहेत. नाही, कोणी निर्णय घेतले मागच्या 2.5 वर्षात? ते सांगितलं ना मगाशी. नाही, त्याला असं आहे साहेब, आता जर 1,000 कोटीचा रस्ता बनवायचा तर 2 वर्ष लागतातच त्याला. ही कामं अशी आहे, सिंचनाची कामं त्यात आहेत. आता मी सांगितलं ना, सिंचनाची कामं 3-3, 4-4 वर्ष पूर्ण व्हायला लागतात, पण झाली ना ती. म्हणजे जेवढे घोषित केले तेवढे पैसे खर्च झाले. आता ॲडिशनल कामं त्याच्यामध्ये लोकांनी सुचवले, त्याला आज पुन्हा मान्यता दिली. त्यामुळे दिरंगाई झाली. हां, हे नक्की निश्चित आहे की मध्ये 2.5 वर्ष सरकार वेगळं होतं, त्यांनी ती कामं पूर्ण करायला पाहिजे होती. त्या काळात सगळंच थांबलं. उदाहरणार्थ मी सांगितलं की परळी बीड नगर आपला रेल्वे मार्ग आहे. या रेल्वे मार्गाला जे काही राज्य सरकारचा हिस्सा द्यायचा होता त्यावेळेस उद्धवजी ठाकरेंच्या सरकारने निर्णय घेतला की आम्ही राज्य हिस्साच देणार नाही. त्यामुळे काम थांबलं होतं. आता आम्ही पुन्हा आलो, आम्ही पुन्हा राज्य हिस्सा दिला, काम वेगाने सुरू झालं. राज्याचा हिस्साच बंद केला होता. नाही, आपण मला असं वाटतं मी कदाचित निवेदन अतिशय वेगात केलं, त्यामुळे तुम्ही ऐकलं नाही. ऐका, त्या सीड पार्कला आपण जागा दिली होती आणि त्याचा एक आराखडा सरकारकडे सबमिट झाला होता, पण त्याला मागच्या सरकारने मान्यता दिली नाही. नवीन सरकार आल्याबरोबर त्या आराखड्याला आपण मान्यता दिली आहे, म्हणजे जागाही दिली आहे आणि मान्यताही दिली आहे. नाही, त्याच्यामध्ये आपण तर हे सगळे पर्यटन स्थळं जी आहेत त्यांचं सर्किट डेव्हलपमेंट देखील आपल्या याच्यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये घृणेश्वर मंदिरासाठी देखील आपण 156 कोटी, तुळजाभवानी मंदिराचा 1328 कोटी, श्री क्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र 60 कोटी, उदगीर बाबा समाधी 1 कोटी, मुर्डेश्वर महादेव मंदिर देवस्थान 45 कोटी, मानव विकास म्हणजे खूप केलंय. म्हणजे 95 नाही, जास्त आहे. नाही, आजच्या बैठकीत जे विषय आले ते सांगितले, हे अगोदर केलंय आपण. आणि बाकी मला वाटतं 45,000 कोटीपेक्षा जास्तीचे आज प्रस्ताव मान्य केले, 14,000 कोटी सोडून. आणि त्यामुळे मला वाटतं, आणि स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा दिल्लीमध्ये बसवण्याची देखील काय मागणी आली, त्यावर देखील आपण आपलं सरकार काम करू. शेवटी त्यांचं योगदान फार मोठं आहे. आणि दुसरं एक विषय, तोही छोटा विषय आहे आपला, रामकृष्ण गोदावरी सिंचन योजनेचा, तो आपण मार्गी लावू. आणि बाकी मला वाटतं राऊत नाही आले का, विकास राऊत ते तुमचे लोकमतचे आहेत ना. ते त्यामध्ये मगाशी तुम्ही पर्यटनाचं विचारलं ना, तर त्याच्यामध्ये मराठवाडा विविध तीर्थक्षेत्राचा विकास करणार. त्याच्यात वेरूळ येथील श्री क्षेत्र घृणेश्वर मंदिराचा सुधारित विकास आराखडा 156 कोटी 63 लाख, श्री तुळजाभवानी मंदिराचा 1,328 कोटीचा विकास आराखडा, श्री क्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास 60 कोटी 35 लाखाचा, उदगीर येथील बाबांच्या समाधीस्थळ विकास आराखडा 1 कोटी, नंतर मुर्डेश्वर महादेव मंदिर देवस्थानचं त्याचा 1,45 कोटी, मानव विकास कार्यक्रम त्याच्यामध्ये असे वेगवेगळे बरेच त्याच्यामध्ये आहेत. त्यामध्ये परळी तीर्थक्षेत्र त्याचा 286 कोटी, असा वेगवेगळे म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने आहेत. उद्या आणखी
बातमी देऊ तुम्हाला उद्या आणखी सगळे पर्यटन आणि याची. हा 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 काय अरे भैया हम लोग 5 स्टार होटल में नहीं रुके, हमें रेस्ट हाउस पे है. अभी 5 स्टार होटल पे कौन रुके थे मालूम है ना? वो जो आए थे क्या धर्मशाला में रुके थे वो लोग, 100 रूम बुक किए थे. अभी उसमें हम लोग बात कर रहे हैं क्या? आप लोग पहले वेरीफाई तो करो किधर रुके हम लोग. 45,000 करोड़ और 14,000 करोड़ अलग से, टोटल 60,000 करोड़ का ये निधि है. इरिगेशन जो सिंचन प्रकल्प पिछले 2.5 साल में एक भी नहीं था, शुरू बंद थे, सब शुरू कर दिया हम लोग. और अभी नए भी आज लगभग 14,000 करोड़ के सिंचन प्रकल्प जो है उसको भी मान्यता दी है. और पिछले 1 साल में, अरे सुनो ना भैया, 35 सिंचन प्रकल्प को मान्यता दी हुई है. हम दोनों थे तो पहले 2 ही थे हम कैबिनेट में पहले, तभी से सिंचन प्रकल्प के पीछे पड़े हम लोग. स्पीड ब्रेकर डालने वाले नहीं है, रुकावट करने वाले नहीं है, प्रकल्पों को रोकने वाले नहीं है, शुरू करने वाले लोग हैं. बहुत बड़ा गेम चेंजर होगा मराठवाड़ा सूखा पीड़ित इलाका जो है. और हमारे प्रधानमंत्री जी भी बहुत ही उसके ऊपर ध्यान दे रहे हैं. केंद्र सरकार के अभी वो मंत्री जी को भी मैं मिला था, देवेंद्र जी, तो उनको बार बार बात कर रहे हैं. और इसलिए मराठवाड़ा में जो सूखा पीड़ित इलाका है उसको हम पानी देंगे. वो मराठवाड़ा वाटर ग्रिड जब देवेंद्र जी मुख्यमंत्री थे ना तभी किया था, और फिर जब सरकार चली गई तो उसको बंद ठंडे बस्ते में डाल दिया, साइड में डाल दिया. अभी उनको कुछ सवाल पूछते नहीं, आप हमको पूछते खाली. ते दिलंय ना, सांगितलं ना त्याच्यामध्ये, मगाशी सांगितलं बाबा, कृष्णा मराठवाडा प्रोजेक्ट तोच आहे. तोच आहे ना. आणि सांगितलं ना, आम्ही सांगू. अरे छोटे ते कॅबिनेट मध्ये येत नाही, त्याला मंत्रीची नियामक मंडळाची गरज आहे. कुठले कुठले प्रकल्प आहेत ना, 1 मिनिट थांबा. कोणते कोणते प्रकल्प जे आहेत, 1 मिनिट, कोणते कोणते प्रकल्प तुम्ही आता पुढच्या वेळेस जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये याल ना तेव्हा सांगा, विचारा आम्हाला. नाही श्रुको, तुम्ही जे प्रकल्प 2.5 वर्षात बंद झाले त्याची एक यादी घेऊन द्या, आणि 1 वर्षात. अरे बाबा, आपण तर हॅलो आपण घेतोय ना ते क्रीडा विद्यापीठ एक घेतोय आंतरराष्ट्रीय दर्जाचं, लॉ विद्यापीठ सुरू झालं. आणि लॉ विद्यापीठ सुरू झालंय. नामांतराचा विषय आहे. इम्तियाज जलील म्हटले की कोर्टात प्रकरण आहे, हे सरकारला करता येणार नाही, शहर त्यांना वापस घ्यावं लागेल. एकंदरीत निवडणूक तोंडावर बघून यांनी उस्मानाबाद आणि संभाजीनगरचा खेळ केला असं त्यांनी आरोप. अरे बाबा, हा खेळ कोणी केला होता? तुम्ही लगे एवढे विसरता कसे? अरे जेव्हा आम्ही बाहेर होतो आणि सरकार मायनॉरिटीत होतं तेव्हा निर्णय घेतला धावपळीमध्ये, 2.5 वर्ष घेतला नव्हता. आता सरकार गेलंय, काहीतरी करायचं, मग तो टिकणारा निर्णय होता का? आता आम्ही जो निर्णय घेतला तो फुलप्रूफ निर्णय घेतलाय. आता बिलकुल संभाजीनगर आणि धाराशिव ही नावं आता जाहीर झालेली आहेत. तिथं कुठलंही टेक्निकल अडचण बिडचण काही नाही, कायदेशीर सगळं साफ. कुणाला? आता आपण जागा दिली, MIDC आणि आजच्या याच्यामध्ये MIDCने जागा देण्याचा निर्णय घेतलाय, कबूल केलंय, आणि आणखी जे लागेल मराठवाड्याला ते सगळं देऊ. ते खासदार जलील मला भेटले होते मगाशी. ती आदर्श पतसंस्थेने काय केलाय भ्रष्टाचार, लोकांना फसवलंय, त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टी आम्ही ताब्यात घेऊन ते लोकांना पैसे देऊ त्यांचे. अरे भैया को तो ये तो कैसे हो, अभी तो सर हो गया डिसीजन ना, वो इससे कोई सबको पता है. ये संभाजीनगर कितने साल से बोल रहे हैं हम लोग.
बाळासाहेब ठाकरे जब आए थे कुछ साल पहिले, हा 1988 मध्ये, तेव्हापासून ते संभाजीनगर आहे. त्यामुळे सगळ्या जातीपाती धर्म गुण्या गोविंदाने राहत आहेत. राज्य देखील आमचं सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे. त्यामुळे मला वाटत नाही काही अडचण. धन्यवाद. धन्यवाद. देखील आमचे